रामकृष्णरी मंडळी, मी हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील. आज आपण ज्या मुद्द्यावरती बोलणार आहोत तो मुद्दा आहे कथा कीर्तन आणि प्रवचन आणि सध्यामध्ये चालू असलेलं भारतातलं वातावरण, राज्यामध्ये चालू असलेलं वातावरण. असं एक गाव नाही महाराष्ट्रामध्ये ज्या गावामध्ये सप्ताह होत नाही, कीर्तनं होत नाही किंवा कथा होत नाही, पण खऱ्या अर्थानं परिवर्तन किती होत चाललेलं आहे. आज आम्हाला प्रत्येक दिवशी नको ती भयानक दृश्य पाहायला मिळत आहेत. परत ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते खरं बोलायला खूप घाबरतात. आज कीर्तनाची जी मर्यादा आहे, अहो एवढी पवित्र अशी आपली परंपरा आहे, माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, नाथबाबांनी घालून दिलेली. पण जो कीर्तनकार येतो, कोण म्हणतं माझं 50,000 आहे, कोण म्हणतं माझं 60,000 आहे, कोण म्हणतं 70,000 आहे. अरे तू सांगतो काय 70,000चं? किती प्रमाणावर बोलतो? किती शास्त्र पुरावे आहेत? तुझ्याकडं किती ज्ञानेश्वरीचं विज्ञान भरलेलं आहे? बरं बाहेरच्या लोकांनी आम्हाला सांगावं ज्ञानेश्वरीमध्ये काय विज्ञान आहे, गाथ्यामध्ये काय विज्ञान आहे, आपल्या शास्त्रामध्ये काय विज्ञान आहे. मग आपले झोपा ठोकताय का? 2-4 अभंग पाठ करून 1.25 तास बोलायचं, 50,000-60,000 रुपये घ्यायचं, मात्र गावात परिवर्तन शून्य आहे. नको त्या फालतू गोष्टी समाजापुढं सांगाव्या, रडून दाखवायचं, हसून दाखवायचं. अरे आत्ताचे बरेच कीर्तनकार हे कीर्तनकार नाहीत तर कलाकार आहेत, कला दाखवत आहेत. मी खरं बोलतोय महाराष्ट्रीयन मंडळी, एका कलाकारामध्ये आणि कीर्तनकारामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. अरे व्यासपीठ जर आपण उभं होत असाल तर आम्ही इंस्टाग्रामला 12-12 तास 16-16 तास दिवसभरामध्ये बिझी आहोत. आम्ही काय लोकांना उपदेश करायला पाहिजे? एक कीर्तनकारानं छातीला हात टोकून सांगून द्यायचं की माझं हे गाव आहे आणि या गावाला जाऊन विचारा, माझ्यावर अजून एकही डाग लागलेला नाही, नाराच्या गादीवरून सांगतोय. एक कीर्तनकाराला असं सांगा तुम्ही असं बोलून दाखवा. एकाची हिंमत नाही की असं बोलून दाखवेल का? यांची 1000 ठिकाणी लफडे गुंतलेली आहे. अरे नीतिमत्ता ठेवा, साधने जपा. किती रामकृष्ण हरीचा मंत्र जपतात, किती साधना करतात, किती नीतिमत्ता जपतात, किती परिवर्तनाचं बोलतात. आज परिवर्तन नाव शून्य आहे. आमची पोरं एवढं व्यसनाधीन झाली, मुली नको त्या प्रेमामध्ये पडतात, मुली भंगरी झाल्या, धर्माची आस्था राहिली नाही, खरा धर्म कोणाला कळू देत नाही, थोर महापुरुषांचा इतिहास कीर्तनामध्ये सांगत नाही, नुसत्या मुकार गप्पा चालू आहेत. आणि थोर मोठ्या महात्म्यांच्या जर कथा कादंबऱ्या तुम्हाला माहीत नसतील, थोर महापुरुषांचा इतिहास तुमच्याकडं नसेल, खरंच ज्ञानेश्वरीमध्ये काय तत्त्वज्ञान भरलेलं हे तुम्हाला सांगता येत नसेल, आणि अशाच कीर्तनकारांना जर आपण प्रत्येक सप्ताहामध्ये बोलत असाल तर किती मूर्खपणानं आपण वागतोय हे प्रत्येक सप्ताह कमिटीवाल्याने विचारला पाहिजे. हा व्हिडिओ माझा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला पाहिजे आणि तमाम कीर्तनकारांना माझं आव्हान आहे, अरे याची त्याची लाल करणं सोडा. खरं बोला कोणीच नाही तयार. महाराज आज महाराष्ट्रामध्ये एवढी भयानक परिस्थिती चालू आहे, उभ्या भारताचं वाटोळ होत चाललेलं आहे, कोणी याच्यावर प्रकाश टाकायला तयार नाही, घाबरतात. अरे घाबरत असाल तर गाथा वाचन सोडून द्या. नाही भिडबार तुका म्हणे सांगा थोर. माणसानं खरं सांगितलं पाहिजे. खरं सांगण्याची जर तुम्हाला भीती असेल तर 50-60 घेऊ नका नालायक हो. अरे हे लुटारू आहेत, लुटारू समाजाला लुटतात एक प्रकारे. आणि या पैशांचं होतं काय? किती समाज कल्याणासाठी वापर याचा होतो आहे. बरेच कीर्तनकार चांगला याचा वापर करतात, मला त्याचा अभिमान आहे, मला नावही माहिती आहे. पण 50% कीर्तनकार अशी आहेत महाराज, प्रॉपर्टी या पैशानं घेताय. स्वतःकडे किती नीतिमत्ता आहे? अरे भर कीर्तनामध्ये व्हॉट्सअप चॅटिंग करता हे नालायक लोक. भर कीर्तनामध्ये इंस्टाग्राम पाहतात तरी आम्ही त्यांची कीर्तनं ऐकतो. अरे कीर्तनं कोणाची ऐकायची नसतात. जर कीर्तनं योग्य माणसाची ऐकली तर उद्धारही होतो. जेव्हा राजा परीक्षिताला कळाला की माझा 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, अशा महात्म्याला शरण गेले शुक्रमुनीला 7 दिवसामध्ये भागवत वाचलं, परिणाम असा झाला की मोक्षपदाला प्राप्त झाले. श्रवण परीक्षित तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया, कारण तेवढा अधिकार माणसाचा असावा लागतो. म्हणून आज गावागावामध्ये एवढी सप्ते वाढली तरी व्यसनाची प्रमाण का कमी होत नाही? अत्याचार, बलात्कार, छळ किती चालू आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये. खऱ्या परिस्थितीवर कोणी बोलायला तयार नाही, त्याच्यामध्ये समाजकारणावरती कोणी बोलायला तयार नाही, शिक्षण क्षेत्रावरती कोणी बोलायला तयार नाही, थोर महापुरुषांचा इतिहास कोणी समाजापुढे आणायला तयार नाही.
कशी समाज सुधरेल, कशी आमची तरुण पिढी सुधरेल? आज आमची मुलं मुली जर की धर्मापासून जर दूर जात असाल किंवा ज्ञानेश्वरी गाथ्यापासून दूर जात असाल तर याला कीर्तनकार लोक जबाबदार आहेत का? यांना हसण्याचा पल्लेला याला माहिती आहे माझं. आणि यूट्यूब पाहून तारखा देणं सोडा समान महाराष्ट्रीय बांधवांनो. अरे 1.25 तास कीर्तन करतो, 10 वर्षापासून कीर्तन करत आहेत. 4 अभंगाशिवाय यांना कीर्तन जमत नाही. आणि नको ते पांचट जोक दाखवून तुम्हाला गायन दाखवून तुम्हाला खुश करतात. अरे कीर्तन खुश करण्याचं साधन नाही तर परिवर्तनाचं साधन आहे, जाणीव करून देण्याचं साधन आहे. आज आमच्या मुलामुलींना ज्ञानेश्वरी कळत नाही, गाथा कळत नाही, भागवत कळत, याला कारण कोण आहे? थोरमाफीचा इतिहास माहीत नाही, याला कारण कोण आहे? आमच्या 10वीच्या पोरगाला अजून शिवाजीराजांची तिथी सांगता येत नाही, शिवाजीराजांचा इतिहास थोडाफार सांगता येत नाही, संभाजीराजांचा सांगता येत नाही. याला जबाबदार कोण आहे? राजकारणी लोक एवढं वाटोड भारताचा देशाचा करतात. शिक्षण क्षेत्राचा दर्जा किती हालाकीला चालू आहे, छळ कशामुळे होत आहे, समाज किती अधोगतीला चालला आहे, आमची पिढी का बर्बाद झालेली आहे, का म्हणून खरं बोलत नाही, घाबरतात ना. म्हणून कीर्तनकारांच्या तारखा घेताना सगळ्या सप्ताह कमिटीला माझं आव्हान आहे, अरे कशाला स्वतःची लाल करून घेताय रे? थोडी चांगली कीर्तनकार बोलवा दादा. मी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील, धुळे, खानदेश, सोनगीर जवळ श्रीराम वाघाडी माझं गाव आहे. दादा 2015 पासून कीर्तन करतोय. शिक्षण माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेली आहे. मोठमोठल्या कॉलेजांना हरिभक्त परायण समाधान महाराज वेब सेमिनार घेतो टेक्निकल. जे तुम्ही बायजूस कोटा वगैरे सांगतात, अजूनही पुस्तक न घेता पोरांना एक कन्सेप्ट टेक्निकली समजवण्याचं काम समाधान महाराज करतो. त्याच्यात सिनियर कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज असेल. 4 वर्ष MPSC केलेला हा महाराज आहे, 6 वर्ष टीचिंग केलेला हा महाराज आहे. आणि 2021 पासून हा हरिभक्त परायण समाधान महाराज फार्मा कंपनीमध्ये नोकरी करतोय. तर ही इन्व्हेस्टिगेशन आहे शिक्षणामध्ये. मग मला सांगा, एवढा अनेक संख्यांचा, अनेक अध्यायांचा अभ्यास असणारा कीर्तनकार समाजापुढे जर गेला तर आमच्या पिढीला किती आदर्श मिळेल? बरं, कीर्तनामध्ये मी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही, सत्य बोलण्यासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. कीर्तन भेटावे यासाठी मी कीर्तनकार झालोच नाही. आज कंपनीमध्ये नोकरी करून मी साधना कधी चुकवत नाही, माझी नित्यनेमानं सांगतो. आणि माझ्याबद्दल कोणी एक जरी डाग सांगून दिला, हा इथं याचं एक पाऊल चुकीचं पडलेलं आहे, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तमान महाराष्ट्रीय मंडळींना, फेटा बांधण्याचं बंद करून देणार मी. तुम्हाला या पोशाखामध्ये महाराज दिसत नसेल, मी दाखवणारा महाराज नाही आहे, मी तर ओरिजिनल महाराज आहे. माझं कीर्तन म्हणजे कोणाचं पाठांतर नसतं. अरे याचे त्याचे तोगडं घेणारे कीर्तनकार आम्ही तारखा देतो, ज्यांच्याकडे भंगरीचा अभ्यास नाही. 12 तास इंस्टाग्राम गेम खेळत बसतात. या समाधान महाराजाला अजून इंस्टाग्राम माहीत नाही मंडळी. अजून एक गेम मला माहीत नाही कसे गेम असतात. किती नीतिमत्तानामध्ये जगायचं, किती आचरणानं जगायचं, तरी समाजापुढे अशी पडद्याआड झालेली ही महाराज आहेत. आणि यांना जोपर्यंत समाजापर्यंत अशी महाराज मंडळी येत नाही ओरिजिनल, तोपर्यंत या पिढीचं परिवर्तन होणार नाही. आमच्या पिढीला परिवर्तनाची आवश्यकता आहे. ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान भरपूर भरलेलं आहे, पण एक महाराजाला विज्ञान नाही. नुसतं भंगरीवाणी सांगतात माझी ही डिग्री आहे, ती डिग्री आहे. अरे तुला डिग्रीचं किती माहिती ते सांग. संपूर्ण भारतामध्ये कशा डिग्र्या मिळतात उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. मग सांग ना ज्ञानेश्वरीचं विज्ञान किती, काय विज्ञान आहे, कुठं बायोलॉजी आहे, कुठं फिजिक्स आहे, कुठं केमिस्ट्री, कुठं बॉटनी आहे, कुठं जिओ, कुठं जागृफी आहे, गाथ्याचं तत्त्वज्ञान सांगा. मग कसं काय आमचं शास्त्र आमच्या समाजापुढे येईल, आमच्या तरुण पिढीला जागरूकता निर्माण होईल, कसं काय आस्था निर्माण होईल? मी सेवा घेतो मायबाप मंडळी, समाजामध्ये परिवर्तन यावा करता. आणि माझ्या कीर्तनाचे बोल ज्यांनी ऐकलेत त्यांना कळेल की कीर्तनाचे बोल कशी असली पाहिजे, कीर्तनामध्ये काय सांगायला असायला पाहिजे. ज्यांनी हा व्हिडिओ ऐकला असेल, पाहिला असेल, याला सर्क्युलेट करा तमाम महाराष्ट्रीयन बांधवांकडं. कारण सत्य परिस्थिती समाजापुढे यावी. माझे ज्ञानोबर आहे तत्वज्ञान, गाथ्याचं तत्वज्ञान खऱ्या थोर महापुरुषांचं या समाजापुढे यावा, हीच मी फार्मामध्ये नोकरी करून माझी तडमड आहे. आणि या तडमडीला आपण तमाम महाराष्ट्रीय बांधवांनी मला साथ द्यावा. एकदा कीर्तन सेवा तुम्ही तुमच्या सप्त्यात घ्या. अरे जर कधी कीर्तनाच्या बोलातले परिवर्तन नाही झालं तर पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हा समाधान महाराज कीर्तन करायचं बंद करून देणार. आज्ञा घेतो. या व्हिडिओला तुम्ही जर नवीन असाल, चॅनलला नवीन असाल
तरी हरिभक्त परायण समाधान महाराजच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या सेटअपमध्ये मी खूप चांगले असे संवाद विज्ञानावरती, अध्यात्मावरती आणि या ठिकाणी समाजकारणावरती व्हिडिओ बनवण्याचं काम चालू होत आहे. तर आपण पाठिंबा द्यावा. सेवा लागली, सेवा जरूर घ्या. नको ती माणसाची आपण कीर्तन ऐकली. नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आज्ञा घेतो. सर्वांना माझा रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण समाधान महाराज पाटील.